करत हो. आजच्या सत्रातली स्मृती 241 पासूनच्या स्मृतींवर आपण श्रवण चिंतन करणार आहोत. हिराई विरक्ता कसवटी म्हणणे. हिराईसांना विरक्त या गुणाची कसवटी असल्यासारखं, त्या जणू काही कसवटीच आहेत त्याच्या, असं भट्टोबासांनी म्हटलेलं आहे. हिराईसे ती पंडित बासांची. या हिराईसा कोण आहेत? पंडित बासांच्या पूर्वश्रमीच्या त्या पत्नी आहेत. आणि तिये भलतेथ भलतया चुकी सांगती. भलतेथ आणि भलतया म्हणजे ज्या ठिकाणी जी व्यक्ती चुकली, म्हणजे भलतेत कुठेही चुकवती, तर त्या ठिकाणी, आणि भलतया म्हणजे तो व्यक्ती कोण आहे, छोटा आहे मोठा आहे वगैरे, हे काही त्या बघत नव्हत्या. कारण की चूक ही कधी पण काय असते? चूकच असते. काही चुका ज्या असतात तुम्ही ती भरून काढू शकता, आणि काही चुका ज्या असतात त्या कधीच भरून निघत नाहीत. मग त्याच्या तुम्ही 1000 माफ्या मागा, त्याचे प्रायश्चित्त करा, दंडवत घाला, काही करा, पण एकदा जी चूक घडली ती घडली. मी एक उदाहरण देतो की एखाद्याचा हात एखाद्याकडनं जर का पूर्ण कापल्याच गेला, वेगळाच झाला हा, आता त्यांनी लाख रुपये जरी दिले, करोड रुपये जरी दिले, किती माफी मागितली, तरी काय उपयोग आहे का त्याचा? जे नुकसान आहे ते नुकसान होऊन गेलं. आता ते नुकसान भरता येत नाही. म्हणून हे लक्षात घ्यायचं की कधीही नुकसान एक तर होऊच द्यायचं नाही, आणि तसं असेल तर ते नुकसान आपण त्याला भरून देऊ शकतो का, याची पहिले जाणीव मनामध्ये आपल्या ठेवायची, आणि त्या आधाराने मग विचार करायचा, चूक करायची की नाही करायची, नुकसान करायचं की नाही करायचं. म्हणजे आपल्याला सरसकट असंच उत्तर मिळेल की नुकसान ते भरपाई करणारा असेल किंवा नसेल करणार, तरी सुद्धा कुणाच्याही वेळेचं म्हणा किंवा त्याच्या आयुष्याचं नुकसान आपण करू नये. आणि आपल्याला जर का 2 शब्द माहिती असतील तर त्यांच्या आचरणामध्ये जे काही चुका होत असतील किंवा त्या संदर्भात काही नुकसान त्यांचं होतं, जेव्हा आचरणामध्ये चुका होतात तेव्हा तो आचरणाचा काळ काय झालं? नुकसान झालं त्या काळाचं. तो काळ आता परत येणार नाहीये. असं आहे की पुढे गेलेला जो वेळ आहे ना, तो मागे परत नाही येत. तुम्ही नुकसान त्याला भरून जरी दिलं, पण ती वेळ मात्र निघून गेलेली आता. म्हणून त्या वेळेला आपल्याकडनं जेवढं काही सांगता येईल त्याला शास्त्रामध्ये सांगितलं की अनिष्टजनक ते न पुसत फेडावे. जर अनिष्ट कोणी काही करत असेल तर ते त्यांनी न जरी विचारलं आपल्याला किंवा कोणी नाही जरी सांगितलं आपल्याला, तरी आपण स्वतः जर का दिसलं आपल्याला, ते लगेच आपण त्याला त्याच्या संदर्भातलं यथार्थ ज्ञान त्याला द्यावं, आणि त्याची जी वेळ जी उपयोगी जावी अशी जी वेळ आहे ती जर का त्याचं नुकसान होत असेल तर ते नुकसान आपण रोखलं पाहिजे. महादाईचा होत्या, त्यांनी भट्टोबासांना शिक्षा पण केलं, त्यांनी तांबूळ खाल्लेलं, तर शिक्षा पण केलं महादाईसांनी. ते बघितलं नाही की भट्टोबास कोण आहेत, कारण की चुकलं तर चुकलं. त्यानंतर याच महादाईसांनी कोणाला शिक्षा पण केलं? माहीम भट्टांना पण शिक्षा पण केलं की जे ईश्वर वियोगी पुरुषांची ही काही विजन स्थाने नाहीत. तुम्हाला काहीतरी भीती वाटली पाहिजे दोषांची, याची त्याची काय वगैरे, म्हणजे कुठेतरी स्मृतीमध्ये तरी थोडस आवर्कत्व शब्द आले असतील, अजूनही महादाईसा काहीतरी बोलले असतील, काही निरूपण केले असतील, म्हणजे तो हक्क महादाईसांकडे होता. का बरं होता? कारण की स्वामींच्या श्रीमुखातनं त्यांना ज्ञान मिळालेलं होतं. ही काही साधी गोष्ट नाही. ज्यांना श्रीमुखे ज्ञान झालं त्यांचा अधिकारच तेवढा आहे. आपल्याला एखाद्या अधिकरणांच्याही मुखे होत नाही, साधूंच्याही मुखे होत नाही, कशातनच बोध व्हायला तयार नाही आपल्याला. आणि महादाईसा त्या अधिकाराच्या होत्या, म्हणजे स्वतः स्वामींनी त्यांच्यासाठी ते निरूपण करावं अशा प्रकारची योग्यता ही महादाईसांनी जोडलेली होती. तिथे अनेक भक्त मंडळी होती, पण भट्टोबास, माहीम भट्ट, महादाईसा हे आणि
हे जर का तिघ जण आपण जर का वेगळे केले तर चर्चा करणारे सन्निधानी खूप कमी लोक होते, परंतु हे तीन भक्तांची जी चर्चा आहे ती आम्हाला, त्यांनाच वैयक्तिक नाही तर आम्हाला सुद्धा आतापर्यंत ती उपयोगी आहे. अजूनही पूर्ण सृष्टीपर्यंत त्यांची चर्चा प्रत्येक महानुभाव साधकाला उपयोगी जाणार आहे. म्हणजे आम्हाला ते बघायला मिळतं, जो आचरण करणारा जो व्यक्ती आहे त्याला जर का कोणी आचरण करत नसेल तर त्याला वाईट वाटतं त्या गोष्टीचा. महादाईचा म्हणतात त्या जीवांकडे बघून जे आचरण करणारे आहेत की आम्ही जरी देवाला बघितलेलं आहे म्हणून आम्हाला दुःख होतं, परंतु हे न देखत्या देवा कारणे झळवेली पळवेली असते. म्हणजे महादाईसांना आनंद सुद्धा आहे आणि त्याचं आश्चर्य सुद्धा आहे की ज्या देवाला यांनी बघितलंच नाही, फक्त ऐकून यांच्यामध्ये किती मोठा बदल आहे. त्या देवासाठी रडतात, म्हणजे ही खूप आश्चर्यजनक गोष्ट आहे. म्हणजे तो अधिकाराचा भाग आहे तो वेगळा, पण आपण सामान्य तत्व जर का बघितलं तर किती मोठी गोष्ट आहे की आम्ही सांगितलं आणि त्या शब्दावर या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्या देवासाठी रडतायत. हा बदल आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे. महादाईसांना तो बदल अपेक्षित आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर का कितीही सांगितलं तरी त्यातनं कुठल्याच प्रकारचा फरक पडत नाही, मग अशा वेळेला महादाईसा सारखं कोणीतरी आपल्याला शिक्षा पण करणार असणं गरजेचं आहे. मग ते गुरुजन असतील, आपले निमित्ते असतील, ते आपल्याला तसे पाहिजेच पाहिजे. आणि तसाच तो अधिकार हिराईसांचा पण आहे बरं का. ज्यांची स्मृती आपण घेतो आहोत त्या हिराईसा सुद्धा त्यांच्या काही स्मृत्या जास्त आलेल्या नाही आहेत, परंतु ज्या आलेल्या आहेत त्यातनं खूप काही जास्त आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यातली एक घटना तर तुम्हाला माहितीच आहे की त्यांची मुलगी सरलेली आहे आणि त्यावेळेला ती स्मृती मागच्या वेळेस झाली आपली तिथे, आणि त्यावेळेला आचार्य आधी ते येतात. त्यांनी काय केलं, मुलीच्या त्या देहावर वस्त्र असं झाकून टाकलं तिला आणि लगेच प्रसन्नतेने हसत मुखाने वटोबासांचं स्वागत केलं, परमार्गाचं स्वागत केलं, भोजनादी वगैरे सर्व आटपू दिलं. आणि मग त्यानंतर तिने रडण्याचं जे काही हे केलं की नंतर रडायला लागले ती आताच होते आणि आताच गेली. म्हणजे कशाला महत्व दिलं, विषयाला महत्व नाही दिलं, धर्माला महत्व दिलं. मग सोबतच दुसरी घटना, दुसरी स्मृती त्यांची येते, ते जेव्हा पूर्ण काही इथे कार्यकाल त्यांचा आटोपतो आणि आता त्यांना वाटतं आता आपण निघालं पाहिजे, परंतु लग्न घरामध्ये बाकी आहे. त्यांनी पतीला काय सांगितलं, तुम्ही ते लग्न कार्य आटपत बसा, मी जाते. गेल्या त्या. आणि नंतर हे जे दामोदर पंडित आहेत त्यांचे पती, ते मात्र लग्न कार्य आटोपल्यानंतर सुद्धा काही दिवस निघालेच नाही, कारण विषय पदार्थ असा आहे तो सोडू न सके असं होऊन जातं. आणि मग त्यांनी निरोप पाठवला की ज्या चुलीची खीर खाल्ली, म्हणजे खीर कुठे आहे, चुलीच्या वरती त्या भांड्यामध्ये आहे. आता आपलं जोपर्यंत त्या संसारामध्ये चांगले दिवस आहेत तोपर्यंत तुम्ही खीर खाल, परंतु हळूहळू काय होतं, त्या चुलीची राख खावी लागते. म्हणजे सुखदायक सुद्धा दिवस असतात, चांगले दिवस असतात, चांगली प्रकृती असते, सगळं चांगलं असतं, तोपर्यंत सगळंच चांगलं असतं. परंतु एकदा जर का अधोगती लागली, म्हणजे वयाला, द्रव्याला, परिस्थितीला, प्रकृतीला, की मग आपल्याला राख खावी लागते. राख खावी लागते म्हणजे काय, डॉक्टर सांगतात नंतर आता तुम्ही ते गोड खाऊ नका, तूप खाऊ नका, जास्त तेल खाऊ नका. मग लोक कुठे येतात परत, ते फिक्क खातात, नुसतं काही लोक नुसतं उकडलेलं खातात, काही लोक त्याचं ते सूपच पितात, फक्त त्याला चव नसते, काही नसते, ते खावं लागतं. हे काय आहे, ज्या घरी आपण खीर खाल्लेली त्याच घरी आपल्याला हे आपल्या समोर लोक काय काय खातात आणि आपल्याला ते खाता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. कुठे कुठे होते, कर्मराटीमध्ये ही परिस्थिती निर्माणच होते. आपली प्रकृतीच तशी होऊन जाते. आणि दैवराटीमध्ये सुद्धा अशी प्रकृती निर्माण होते, परंतु कर्मराटीची प्रकृती जी निर्माण होते ते आपल्या कर्मांमुळे, आपल्या त्या भोगामुळे तयार होते. आणि दैवराटीमध्ये जी अशी परिस्थिती निर्माण होते ते भोग, आपले कर्म जे आहे ते नासण्यासाठी, म्हणून ती परिस्थिती निर्माण
आपण करतो, आपण ती प्रकृती स्वीकारतो तशी. देवाने जे सांगितलं निरसे विरसे अन्य सेवी जेती, ते जे सांगितलेलं आहे, किंवा जे काही पात्री पडिले भोजन सांगितलं ते कसं असेल, मग वृक्षांना सांगितलेलं आहे, म्हणजे वृक्षांना म्हणजे तेच सगळं, हे आपण इथे स्वीकारतो. दैवराटी आणि कर्मराटीमध्ये हा फरक आहे. कर्मराटीत स्वीकारावं लागतं आणि दैवराटीमध्ये आपण आनंदाने ते स्वीकारतो. कर्मराटीत चालावं लागतं, पैसे नाहीत, पण दैवराटीमध्ये आवर्जून चालल्या जातं, आटन होऊन जातं ते. म्हणजे हा फरक आहे. इथे स्वीकारावं लागतं म्हणजे येतच ते, आणि तिथे आपण आनंदाने तो भाग जो आहे तो स्वीकारतो. इथे स्वीकारलं त्याचे अनेक कर्म लागतात आणि इथे स्वीकारलं त्याचे अनेक कर्म त्याच्यामध्ये नासून जात असतात. हे आहे ज्या चुलीची खीर खावी लागते तिथेच आपल्याला त्याची राख सुद्धा खावी लागेल. मग तोपर्यंत थांबणार आहात का तुम्ही, असं विचारणारी ती हिराईचाच आहे. अशा बाकीच्या वेळा विचारू शकतात का निरोप? फक्त एवढं म्हणू शकतात, तुम्ही कधी घेता अनुसरण, लवकर या, एवढंच म्हणू शकतो आपण. परंतु ते हक्काने बोलू शकले कारण की दोघांकडे पण ज्ञान आहे बरं का. हिराईसांकडे पण ज्ञान आहे आणि पंडित बासांकडे सुद्धा ज्ञान आहे. दोघंही बोधवंत आहेत. हिराईस आता अनुसरल्या इकडे आणि तेही वासनिक दशेतले आहेत पंडित बास. त्याच्यामुळे त्या हिराईसांनी जे बोललेलं आहे ते त्यांनी ऐकून घेतलं. का ऐकून घेतलं? आता जेव्हा लग्न झालंय तेव्हा कोण मोठा आहे? पंडित बास मोठे आहेत, ते वडील आहेत तिच्यापेक्षा, वयाने मोठे आहेत. आता अनुसरण घडलं हिराईसांना, आता कोण वडील झालं? हिराईसा वडील झाल्या. बघा लगेच अध्यात्मातला फरक आहे. त्याच्यामुळे हिराईसांनी जे बोललं ते त्यांनी ऐकलेलं आहे, उलट उत्तर नाही दिलं, कारण की ते वडील आहेत. अनुसरणाने त्यागाने आपल्यापेक्षा त्या मोठ्या झाल्या. आता हे ते सांगू शकतात, ह्या हिराईसा आहेत. म्हणजे जे काही सुधारणा करायची ते आपल्या घरापासून केली पाहिजे, ते आम्हाला उदाहरण हिराईसाकडनं बघायला मिळतं. आधी घरातल्या व्यक्तीला त्यांनी कान उघडणी केलेली आहे आणि मग आता ही स्मृती आपल्याला जर का बघायला मिळाली तर निश्चितच हिराईसा ज्या आहेत त्या कशा होत्या? भलतेत भलत्या चुकी सांगती, भलतेत भलत्या चुकी सांगती. जर का मी अन्यवार्ता करत असेल तर मी तुम्हाला म्हणू शकत नाही की बा अन्यवार्ता करू नका म्हणून. जेव्हा मी तुमची चुकी काढतो तेव्हा सगळ्यात पहिले मला बघावं लागतं मी चुकीमध्ये तर नाही. मी जर का चुकीत नसेल तरच मी तुमची चूक सांगू शकतो, तुम्हाला बोलू शकतो त्याविषयी. त्यासाठी मला आधी अशा प्रकारे निर्दोष व्हावं लागेल. आणि इथे हिराईसा ज्या आहेत त्या ज्या चुकी सांगतात ते का सांगतात? कारण की ते स्वतः त्या आचरणाविषयी दक्ष आहेत, त्याच्याविषयी कुठेही अदक्षता त्यांच्यामध्ये नाहीये. आणि ती दक्षता असल्यामुळेच त्या समोरच्याला सुद्धा काय करतात? दक्ष करतात. ओरडतात म्हणजे काय? रागवत नाहीत, त्यांना दक्ष करतात. धर्माधर दिजे हे जे काही सांगितलेलं आहे, समोरच्यांचा धर्म जो आहे त्याला आधार दिला पाहिजे, धर्मदृष्ट्या त्या व्यक्तीला आधार दिला पाहिजे, त्यांचा धर्म सबळ केला पाहिजे. तुम्हाला सुद्धा धर्माविषयी जर का कोणी काय बोललं तर तुम्ही राग मानून घ्यायचा नाही. तुम्हाला अपमान वाटला नाही पाहिजे की तुम्हाला कोणी दृष्टांत विचारलं, तुम्हाला कोणी लीळा विचारली, तुम्हाला कोणी वचन विचारलं, अर्ध वचन विचारून पुढचं वचन विचारायला लावलं, या दृष्टांताचं नाव सांगा असं म्हटलं, तुम्हाला अपमान नाही वाटला पाहिजे. उलट कोणतरी ते गोष्टी आपल्याकडनं करून घेत आहे याचं महत्व. कारण की इथे कोणी कोणाचा अभ्यास करून घेण्याला रिकामं नाहीये. जसं आता मला कोणी म्हटलं आम्ही रोज 5-5 वर्ष तुम्हाला पाठांतर देऊ, मी पहिले हिशोब करेल किती लोक आहेत. 50 लोक 5-5 वर्षांना पाठ करून देणार म्हणजे माझा कितीतरी वेळ जाईल. असं करा तुम्ही तुमचं पाठ करावं, माझ्याकडे वेळ नाही. कारण की माझं स्वतःचा विधी आहे, वाचन आहे, ते परत राहून जातं. म्हणजे 50 नाही राहणार लोक, 100ही होतील आव्हान केलं आपण तर. म्हणजे तुमचा धर्म तुम्ही बघा, मला तुमचा धर्म वृद्धिंगत करण्याला मला वेळ नाही. कारण की माझा धर्म परत राहून जातो, माझे नित्य निमित्त विधी माझे राहून जातात. कोणी तुम्हाला सांगायला रिकामं नाही. जर का कोणी सांगत असेल असं तर निश्चित त्या व्यक्तीच्या वेळेची कदर करा, त्या व्यक्तीच्या तळमळीची कदर करा आणि ते लक्षात घ्या की तो व्यक्ती तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन चाललेला आहे.
तुमचे वचन पाठांतर करून घेतोय म्हणजे तुमचं नुकसान आहे का याच्यामध्ये? तुमचं जर का एखादी लीळा पाठांतर करून घेतोय, तुमच्या स्मरणाची साधना तो वाढवून घेतोय, तुमच्या मोक्षाची काळजी तो व्यक्ती वाहतोय. मग त्याविषयी आपल्याला ते महत्व वाटलं पाहिजे. स्मृती स्थळातल्या जर का हिराईचा आणि महादाईचा आम्हाला कोणाला जर का ते शिक्षा पण करतात तर ते जर का चुकीच्या वाटत नाहीत, तर आम्हाला धर्मदृष्ट्या सबळ करणारा कुठलाही व्यक्ती आम्हाला चुकीचा वाटला नाही पाहिजे. गुरुनिमित्त जे असतात, म्हणजे नेहमी असं व्हायचं की संवत्सरला आम्ही काही जर का आमचं डोकं चालवलं की असं असं करायचं, मामाजी सांगायचे काय नाही, पट्टीवर बसा, हे वाक्य असायचं, पट्टीवर बसा. आम्हाला वाटायचं असं गुरुजी का करतात, आम्ही जर का काही उत्साहाने करतो आहोत तर ते गुरुजी हो का म्हणत नाही त्याला. पण ते आम्हाला तेव्हा कळायचं नाही, की आमची तेव्हा बालक बुद्धी असते आणि आपण जे ठरवतो ते नेहमी बरोबरच असतं अशी आपला गैरसमज असतो. मग नंतर कालांतराने ते लक्षात यायचं की त्यांनी का नाही म्हटलं, ते पटायचं. ते मला तर एक सवयच लागली की मामाजी का नाही म्हणतात ते शोधायचं आपण, आणि त्याचं उत्तर बरोबर ते मिळायचं की ते का नाही बोलले, याच्यात आपलाच लाभ झाला, नाहीतर आपलं नुकसान झालं असतं. म्हणजे गुरुजन वर्ग आपल्याला काही लाड जरी करतात, आपल्याला शिक्षा पण करतात, आपल्याला ओरडतात, आपल्याशी चांगलं बोलतात, हे सगळं सगळं आपल्या भल्यासाठीच असतं. त्याच्यामध्ये कधीही वाईटपणा घ्यायचा नाही. मला खूप वेळा प्रश्न पडतो की भट्टोबास एवढे मोठे आहेत वयाचे, किती वर्ष अनुसरले ते? 34 आलंय याच्यामध्ये. तर त्या वेळेला एवढं सगळं झालं त्यांचं, आणि एवढे मोठे होऊन ते आलेले आहेत, प्रापंचिक आहेत, जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. आणि अशा वेळेला जेव्हा ते स्वामींच्या ठिकाणी अनुसरले आणि अनुसरल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींनी जेव्हा केव्हा त्यांना शिक्षा पण केलेला आहे, तेव्हा स्वामींचं जे काही बोलणं आहे ते भट्टोबासांनी ऐकून घेतलेलं बरं का. भट्टोबासांनी स्वामींना कधीही कुठल्या बाबतीमध्ये कसलाच विरोध केला नाही, किंवा स्वामींच्या बाबतीमध्ये कधीही त्यांनी राग वगैरे जे काय असेल ते कधीही त्यांनी धरलेलं नाहीये. त्यावेळेला त्यांनी निश्चितपणे स्वामी काय सांगत आहेत याचं अवलोकन केलं, त्याचं चिंतन केलं, आणि तदनंतर मग पुढे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की नाही, स्वामी जे सांगतात ते नेहमी कसं आहे, बरोबरच आहे, त्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं नाही. पुढचा विचार भट्टोबास करत होते. आणि मला तर त्या लीळेचं विशेषतः वाटे चमरी दंड त्यांना दिलेला आहे, स्वामींनी त्यांना मारलेला आहे अक्षरशः, आणि भट्टोबासांनी ते स्वीकारलंय. आज आपण ऐकू का आपल्या गुरुजन वर्गाचं? अजिबात ऐकणार नाही. गुरुजन वर्ग रागवले तर लगेच आपल्याला राग करून बसू, पण तसं नाहीये. ते का तसं करतायत हे भट्टोबासांना माहिती आहे, आणि ते माहीत असल्यामुळे कुठेतरी आपल्याला भट्टोबासांच्या त्या जीवन अवस्थेमध्ये प्रत्येक वेळी अशी एक प्रगती झालेली दिसते की त्याच्यामध्ये कुठेच अधोगती भट्टोबासांच्या बाबतीमध्ये नाहीये. आणि अशा प्रकारे भट्टोबासांचं म्हणजे 32व्या वर्षी अनुसरण म्हणजे एकदम तरुण आहेत ते. तरुण ह्या वयातला जो व्यक्ती हा कुठलाही निर्णय घेऊ शकतो कसा पण. 45-50 मधला जो व्यक्ती आहे ना तो विचार करून निर्णय घेईल, पण तरुण वयातला वर्ग जो आहे तो पटकन रागवू शकतो. पण भट्टोबासांनी ते लक्षात घेतलेलं आहे आणि स्वामींविषयी कधीच काही बोलले नाहीत ते. आता महादाईचा जेव्हा भट्टोबासांना बोलतात, हा प्रसंग जर घेतला आपण, ते सुद्धा भट्टोबास ऐकून घेतात. का ऐकून घेतात? महादाईचा बरोबर आहे, आपण जे करतो ते महादाईचा करत नाहीत, इथेच सगळं आलं. आणि महादाईचा ज्याबद्दल बोलत आहेत तो दोष आपल्याकडनं घडलेला आहे, तो काही खूप मोठा दोष नाहीये, परंतु महादाईसांनी त्याबद्दल एक सांगितलेलं आहे. त्यांना असं वाटतं की एका टीकेमध्ये सांगितलेलं आहे की ईश्वराविन कैसे जिने हे न म्हणे, म्हणजे सन्निधान वियोगाचे दुःख नाही, सन्निधानाचा वियोग घडला याचं दुःख नाही, आणि ईश्वराविन कैसे जिने हे न म्हणे, म्हणजे देवाशिवाय मी कसं जगेन याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाच विचार काहीच येत नाही. आणि मा स्थाना प्रसादा टेके, म्हणजे आपण परमेश्वराच्या साधनामध्ये स्वतःला सुखी करून घेतलेलं आहे. एरवी ईश्वर वियोगाचं दुःख आपल्यामध्ये
यत्किंचितही दुःख आपल्यामध्ये निर्माण होत नाही. महादाईसांना असं वाटतं की ज्यांना ईश्वर वियोगाचं दुःख आहे ते असं इकडे तिकडे रममान होऊ शकतच नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये अमक्या पदार्थामुळे सुख घ्यावं असा प्रकारच येऊ शकत नाही, हे महादाईसांना अपेक्षित आहे. आणि भटोबासांच्याही लक्षात आलं त्यांचं काय म्हणणं आहे. आणि त्याच धाटणीच्या कुठेतरी हिराईसा पण आहेत. की हिराईसा भलतेच भलत्या चुकी सांगती, लगेच चूक सांगायचे. आचारू सांगती, आता नुसतीच चुकी सांगत नव्हते. आपण खूप वेळा काय सांगतो ते चुकले, त्यांनी असं केलं तसं केलं तसं केलं तसं, फक्त चुकीचा पाडा लावतो. आपण त्या चुकीची सुधारणा कधीच सांगत नाही बरं का. आपल्याला दुसऱ्यांच्या चुका सांगायला खूप आवडतं, याच्यासारखा महत्वाचा विषय नाही. आपण जर का सभा ठेवली तर काय सांगायचं, एकमेकांच्या चुका सांगा, आवर्जून नावं येतील आणि आवर्जून विना तयारी बोलल्या जाईल कोणाची काय चूक आहे कोणाची काय चूक आहे. परंतु आपण त्या चुकीला जे काही उपाय आहे उपचार आहे तो सुद्धा सांगता आला पाहिजे. दृष्टांत आला ना कुठला तरी, आजार माहिती पण उपचारच नाही माहिती. वज्र किटिकीचा दृष्टांत आहे. कवडी एक येते रोगू जाणे बरी उपाय नेणे, काय उपयोग आहे त्या व्यक्तीचा. दुसरा कोणी आला त्याला उपाय माहिती पण तो हाच रोग आहे का हे माहितीच नाही त्याला. आणि कुणीतरी येतं तो रोगही जाणे आणि उपायही जाणे, आपल्याला तो व्यक्ती महत्वाचा आहे. आणि आपल्याला तो व्यक्ती महत्वाचा आहे पेक्षा आपण त्या व्यक्तीच्या रूपामध्ये आपण तयार झालो पाहिजे. आपल्याला सुद्धा ते आलं पाहिजे, आपल्याला रोगही कळायला पाहिजे आणि उपचारही कळायला पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे आपल्यात दोष काय आहे ते माहिती आहे, पण त्याचा उपचारच माहिती नाही आपल्याला केलं काय पाहिजे. अन्य वार्ता हा रोग आहे, आपल्याला आजार आहे हे आम्हाला माहिती आहे, पण त्याचा उपचार काय हेच आम्हाला माहिती नाहीये. एखाद्या उपचार माहिती आहे आम्हाला की बाबा धर्म वार्ता करा, त्याच्यापेक्षा हा उपचार माहिती आहे, पण तो उपचार कशावर हेच नाही माहिती. तो अन्य वार्तेवर तो उपचार आहे हे आम्हाला माहितीच नाहीये. अशा प्रकारे आपली परिस्थिती, हे आहे तर ते नाही. कुठलं वचन आहे त्याला, हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही. दात असती तेथ चणे नाही, आणि चणे आहे तर दातही नाही. काही लोकांकडे दातही नाही चणे पण नाही, दोन्ही पण नाही. आणि काही लोकांकडे दातही आहेत आणि चणे आहेत. किती लोक झाले, 4 लोक झाले सगळे. अशा प्रकारे आपल्याला त्याचा उपचार माहिती असला पाहिजे. आणि आपल्याला जरी माहिती नसलं तर गुरु निमित्त कोणीतरी सांगणारे असतील. मी तुम्हाला म्हणजे खोटं सांगत नाही, गुरु निमित्ताच्या सोबत राहणं खूप छान असतं. गुरु निमित्त काही जरी चुकलं तरी आपल्याला काही म्हणजे त्याचं काय बोलतात ना त्याला, त्याच्याबद्दल आपल्याला थोडं निश्चिंत असतो. आपण चुकलो जरी तरी गुरु निमित्त तिकडून बघतात आणि सांगतात. म्हणजे कोणीतरी सांगायला असतं आपल्याला. जी आपण म्हणतो ना की तुम्ही फक्त थांबा तिकडे सांगायला वगैरे, बाकी आम्ही करू शकतो पण तुम्ही सांगायला थांबा. म्हणजे मार्गदर्शक म्हणून आपण त्यांना नेमणूक करत असतो. मार्गदर्शक कोणतरी असलं पाहिजे. आपले मार्गदर्शक आता तरी तेच आहेत, देवाने त्यांना निमित्त केलेलं आहे. परंतु जेव्हा गुरु विना आपण असतो त्यावेळी आपलं मार्गदर्शन करणारं कुणी नसतं. तुम्ही चुकले की बरोबर असं, तुम्ही एखादा पदार्थ बनवला की तुम्ही कोणाची तरी वाट बघता, कोणीतरी येईल तर त्याला तो पदार्थ खाऊ घालू आपण. आणि खाऊ घातल्यानंतर पहिला शब्द काय असतो आपला, कसा झाला पदार्थ. मग तो जर का भीतीपोटी सांगतो चांगलं झालेलं आहे, म्हणजे आपल्याला खरं बोलणारा माणूस पाहिजे. परत खरं बोलणारे कोण असतात, गुरुच असतात. ते आपल्याला खरं सांगत असतात. आणि आयुष्यात जर का असा माणूस नसेल आपल्या जीवनामध्ये तर मात्र आपलं आयुष्य, आपला धर्म कसा चाललाय याचा तुम्हाला काही परिणाम कळणारच नाही. तुम्ही नेमकं करताय काय आयुष्यामध्ये. म्हणून अशी व्यक्ती असली पाहिजे. मी कधी कधी माझ्या श्री गुरुजींना भेटायला जातो की मी आसपास त्यांच्या राहतो की ते माझ्याशी काय बोलतात, मी जे करतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे, काय त्यांचं म्हणणं काय आहे त्याच्या बाबतीमध्ये. परंतु त्यांचं म्हणणं माझ्या बाबतीत काय हे मला इकडून तिकडून देवाने माहिती करून दिलेलं आहे, कुणाकुणाकडनं तरी. आणि त्याच्या बाबतीमध्ये मी खूप समाधानी आहे. आणि मला त्याचं खूप महत्व आहे त्या श्री गुरुजींचं. म्हणजे श्री गुरुजी जे पण असतील आपले निमित्त असतील,
आपल्याला देवाने अधिष्ठित केलेले जे जे कोणी अधिकरण असतील आणि ते आवर्जून जर का आपल्याला चुका सांगत असतील, असे व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे. इथे हिराईसा आहेत, ते हिराईसा त्यांना नुसतं चुका नाही सांगत, सुहृद व्यक्तीचं लक्षण हे आहे. आणि जो निंदा करतो त्याचंही व्यक्तिमत्व असंच असतं. फक्त सुहृद आणि निंदा करणाऱ्यामध्ये फरक आहे की सुहृद सुद्धा चुका सांगतात आणि निंदा करणारे सुद्धा चुकाच सांगतात. परंतु निंदा करणारा व्यक्ती तुम्हाला उपाय कधी सांगणार नाही, पण सुहृद व्यक्ती जो आहे तो तुमच्या चुका पण सांगेल आणि त्याच्याविषयी उपाय पण सांगेल. हे जे लक्षण आहे, हा जो काही गुण आहे, तो आम्हाला हिराईसांमध्ये या ठिकाणी बघायला मिळतो, महादाईसांमध्ये बघायला मिळतो, बटोबास माईम भट्ट यांच्यामध्ये आम्हाला तो बघायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने मार्ग माऊली आहेत. आईचं काय कार्य आहे? मुलाचे दोष पोटात घालणे. म्हणजे कुठे पोटात घालते आई? लोकांच्या समोर, बरं का. आईचं हे लक्षात ठेवा. तुम्ही सर्वजण मातृतुल्यच आहात, पण तुमच्यातला एक गुण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही लोकांच्या समोर तुमच्या मुलाचे जे दोष असतील ते पोटात घालाल, पण एकदा त्याला घरी नेल्यानंतर मग पोटातले मग दोष बाहेर काढाल तुम्ही. त्यांना शिक्षा पण करा, रागवणार, वेळ प्रसंगी ताडण सुद्धा संपवाल तुम्ही त्यांना. म्हणजे हे आईला करावंच लागतं. दोष पोटी घालावे लागतात आणि त्याचं शिक्षा पण दोन्ही करावं लागतं. ही सगळी जबाबदारी आईचीच आहे. पण ती चार चौघात आपल्या मुलाला कधी नाव ठेवणार नाही. हे आईचं एक खास वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या मुलाला कोणी वाईट बोललेलं आईला आवडत नाही. त्याचं शिक्षा पण ती त्यासाठी करत असते की माझ्या मुलाला कोणी वाईट बोलता कामा नये. परमेश्वर आमची माऊलीच आहेत की त्यांना आम्ही चुकलेलं आवडत नाही. आणि कोणी आम्हाला चूक म्हटलं तर देवाला अजिबातच आवडत नाही. दादोस जेव्हा म्हणतात की गोसावियांचा वानरा तो स्वतःला सांभाळून राहिला नाही, त्यांनी आजारी आहेत, तेव्हा स्वामींना ते खटकलं की माझ्या वानराला कोणीतरी म्हणतं की ते स्वतःला सांभाळू शकत नाही. अरे ह्यांच्याकडे तर मी परमार्ग सांभाळायला देणार आहे आणि ते स्वतःला सांभाळू शकत नाही, असं होऊच शकत नाही. आणि मग बोलवलं आणि भट्टोबास गेले. स्वामींचा श्रीमुख त्यावेळी आपल्याला बघायला मिळालं नाहीये की स्वामींच्या श्रीमुखावर त्यावेळी किती प्रसन्नता असेल की माझा शिष्य आम्ही ज्यांना निवडलेलं आहे परमार्गासाठी अधिकरण म्हणून, तो व्यक्ती कसा आहे की तो आमचं ऐकणारा आहे आणि सगळ्या गोष्टी जसं देव म्हणतील तसं करणारा आहे. परमेश्वराला अभिमान आहे आणि परमेश्वराला त्या बाबतीमध्ये राग सुद्धा येतो त्यांच्याबद्दल कोणी बोललं तर. आणि परमेश्वराला तेव्हाही राग येतो जेव्हा भटोबा स्वतः चुकतात, तेव्हाही स्वामी रागवतात. आणि भट्टोबासांनी काही कार्य केलं, सांडवा मी बांधू का म्हणून प्रसन्न सुद्धा ते स्वामी होतात. म्हणजे हे गुरु माऊली जसं आहे त्याच्यात तशाच प्रकारचं परमेश्वर माऊली आपल्या आहेत. म्हणजे परमेश्वर माऊली त्याच्यापेक्षा कैक पटीने आहेत. आपले दोष पोटीही सामवतात आणि आपल्याला शिक्षा पण करतात, आपली बाजूही घेतात आणि आपल्याला सबळही करत असतात. तेच कार्य काही अंशाने कमी पण गुरु माऊली ज्या असतात त्या करत असतात. आणि महादाईसा आणि आमच्या हिराईसा ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने गुरु माऊली आहेत की सर्वांना हक्काने त्या ठिकाणी शिक्षा पण करतात आणि त्यांना आचारू सांगती, म्हणजे त्यांना आचार सांगतात परत की कुठे चुकतंय तुमचं, त्याच्याविषयी काय केलं पाहिजे. हे जे मळीनत्व येते, तुम्हाला आळस का येतो आहे, तुम्हाला जांभई का येते, तुम्ही झोपलेले का विधीच्या विजनाच्या वेळेला आणि तुम्हाला मळीनत्व आलेलं, त्यासाठी काय केलं पाहिजे? नामस्मरण हे तुम्हाला करता आलं पाहिजे. भिक्षेमध्ये थोडे वृक्षांना खाता आले पाहिजे तुम्हाला. अजून वृक्षांनाचं प्रमाण वाढवा. म्हणजे इत्यादी जे जे काय उपाय असतील ते उपाय महादाईसा हिराईसा समोरच्या व्यक्तीला ते सांगत होत्या. भलती क्रिये थोरी कस कस करीती. आणि भलती क्रिये कुठल्याही क्रियेमध्ये ते काय करायची? थोडी कसकस. कसकस म्हणजे या व्यक्तीला किंवा आपल्याला स्वतःला कशा प्रकारे अधिकाधिक विधी करता येईल असं त्यांच्या मनामध्ये ती तळमळ. कसकस म्हणजे तळमळ आहे की विधी अधिकाधिक कसा होईल आणि अविधी अधिकाधिक कसा टाळला जाईल, याकडे त्यांचं लक्ष जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये असायचं. मनातली तळमळ आहे.
तुमच्या मनामध्ये ही तळमळ आधी निर्माण झाली पाहिजे की धर्म आमच्याकडनं कशा प्रकारे आचरला गेला पाहिजे. आणि मला याची खंत आहे की आपल्याकडे एवढं सगळं सांगितलं गेलेलं आहे, परंतु धर्माच्या बाबतीत, वचनाच्या बाबतीत आम्ही गंभीर नाही आहोत. आपण फक्त धार्मिक आहोत हे लेबल लावून आपण फिरतो आहोत. देवाच्या नावाखाली आपण भरपूर काही क्रिया करून राहिलेलो आहोत, पण देवाने सांगितलेली क्रिया मात्र आपल्याकडनं होत नाहीये. आणि ती होत असेल तर ती वरवडे तेवढ्या पुरतं आपण तेवढं करत असतो. वांचून त्या क्रियेचं गांभीर्य नाही. आम्हाला इथे पण स्मृतीस्थळा पण हिराईचा जेव्हा सांगतायत, जे तिथे सुद्धा काही लोकांना त्याचं गांभीर्य जर का त्या विधीपुरतं नसेलही, अर्थात ते सगळे जे 500 जे गुरुकुळ आहेत त्यांच्याविषयी दुसरी कुठली तक्रार नाही बरं का स्मृतीस्थळामध्ये. या ज्या काही चुका असतील या छोट्या मोठ्या चुका आहेत, ह्या काही खूप मोठ्या गंभीर चुका नाही आहेत. तर त्या चुका ज्या आहेत त्या निरूपण केल्याने, त्याच्याविषयी दक्षता बाळगल्याने त्यांच्या त्या निघून जातात. तर स्मृतीस्थळामध्ये तुम्हाला कोणीही अनुसरलेला व्यक्ती दोषवंत तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही. कारण की ते भट्टोबासांच्या मुखातनं ते श्रवण करत आहेत, बोध घेत झालेला आहे, अनुसरण त्यांचं तिथे झालेलं आहे. ते लोक सुद्धा ते जे आहेत कणवेचे जीव आहेत सगळे. परंतु जरी आपल्याला हे बघायला मिळाले की भट्टोबासांच्या असताना देखील काही छोट्या मोठ्या चुका होतात, जीवमती आहे, परंतु त्या चुका झाल्यानंतर त्याच्याविषयी शिक्षा पण केल्या गेले हिराईचा महादाईसाजींकडनं. त्यानंतर त्या लोकांकडनं त्या चुका परत होत नाहीत. त्यानंतर त्यांचा तो विधी अविधीमध्ये कधी बदलत नाही, अविधी विधीमध्ये बदलून जातो आणि त्या विधीशी ते पुढे पुढे गेलेले आहेत. तसं आपल्याला जर का एखादं वचन कळालं, आपण वचनाला काहीच किंमत देत नाही. वचनाद्वारे कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. आता तुम्ही कितीतरी श्रवण करता, पण एकेका वचनाला महत्व दिल्या गेलं पाहिजे. आपण एखादा छोटा अलंकार जरी बनवला, सोन्याची टिकली बनवली, केवढीशी असते ती, एकदम एकदम एवढी असते, ती पडली तर दिसणार नाही पटकन. त्या टिकलीला आपण किती जपतो. अंगठी बनवली किती जपतो. प्रत्येक अलंकार आपण बनवला तर किती जपत असतो आपण. परंतु ते वचन त्या अलंकारापेक्षा पण महत्वाचे आहेत. ते अलंकार एका सोनाराने बनवलेले आहेत आणि वचन परमेश्वराने तयार केलेले आहेत, सांगितलेले आहेत. त्या सोन्यापेक्षा पण त्या आमचे जे वचन आहेत ते वचन जाऊ ने दीजे असं सांगितलं देवाने. अलंकार गेले तरी चालतील, परंतु वचन मात्र जाऊ द्यायचं नाही. आपण कशाला महत्व दिलं? अलंकारांना खूप महत्व दिलं. आपण कोणाच्या पांतीला गेलो आता? कोणी दिलं अलंकाराला महत्व? नाही, अलंकाराला महत्व दिलं कोणीतरी. कमळावसांनी काय केलं? अलंकार मागितले, दिलेच नाही. महत्व अलंकाराला दिलं गेलं. आपली परिस्थिती तीच होणार बरं का. आपण कमळावसांना नाव ठेवायची नाही. आमच्या देवाने दाखवून दिलं की तुम्ही त्या पांतीला जाऊ नका. त्यांनी अलंकाराला महत्व दिलं आणि परमेश्वर तिथे अलंकृत झालेले आहेत ते मात्र तिथून निघून गेले. जे सौभाग्य आहे आपलं, त्या सौभाग्याला महत्व द्या. अलंकाराला महत्व दिलं की सौभाग्य निघून जाईल. आणि तेच झालं. आज आमच्याकडे एक एक वचन आमचं सौभाग्य आहे. जर का ते वचन आम्ही आत्ता जर का धरलं नाही, काय काय देवानी त्या वचनाविषयी सांगितलं, हे आदरीच शास्त्र आहे बरं, काय धरल्या जाणार नाही. तुम्ही घाबरले नाही पाहिजे. डॉक्टर म्हणतात बघा, ते आता गोळी घेतली ना थोडस तुम्हाला झोपेसारखं वाटेल, पण घाबरून जाऊ नका तुम्ही, म्हणजे त्यांनी सूचना दिलेली आहे. तसा अभ्यास केला, वचन हे केलं तर ते आदरीत आहे, परत ते सोडल्या जाईल, पण तुम्ही घाबरू नका. परत अभ्यास करा, परत अभ्यास करा, घोटत राहा, ते घोकत राहा. हे देवानी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. जर का त्या वचनाविषयी आपण गंभीरच नसू तर मात्र आपली परिस्थिती त्या कमळावसासारखी होणार आहे. परमेश्वर उदासून निघून जातील आणि निघाले सुद्धा तरी त्या कमळावसाला काही वाटत नाही. स्वामी निघाले, निघताना भेटायला गेले तरी सुद्धा त्यांना काहीच वाटेना. आपण त्यांना नाव ठेवू शकत नाही. आपण सुद्धा त्याच पांतीला बसायचं नाही. आपण त्या पंक्तीलाच बसलेलो सध्या. आपण कशाला महत्व देतो त्याची एक यादी तयार करा तुम्ही, आणि कशाला महत्व दिलं गेलं पाहिजे त्याची एक यादी तयार करा.
आणि मग त्या आधाराने आपण देवाच्या गोष्टींना, वचनाला, विधीला, विहिताला आपण तेवढं महत्व दिलं गेलं पाहिजे आपल्याकडनं. आणि म्हणून हिराईसांना ते मनामध्ये तळमळ होती की जो विधी केला त्याच्यात समाधान नाहीये. समाधान नाही म्हणजे कसं समाधान नाही? समाधान आहे, आनंद आहे, पण त्यांना वाटतं पुढच्या वेळेस ह्याही पेक्षा चांगला विधी आपण करू, अजून चांगल्या प्रकारे लीळा आठवू, अजून चांगल्या प्रकारे पथ्य पाणी जे देवाने सांगितलेलं आहे ते अधिक चांगल्या प्रकारे आपण करू, याकडे त्यांचा कल आहे. आपला कल कसा असतो? आपण जर का अन्नदान केलं, आमचं अन्नदान एकदम उत्तम झालं, कसं काय म्हणू शकतो आपण उत्तम झालं म्हणून? याच्याही पेक्षा उत्तम क्रिया अजून भरपूर बाकी आहेत. परमेश्वरापर्यंत जेव्हा क्रिया जाईल तेव्हा त्याला तुम्ही उत्तम क्रिया म्हणू शकता. आणि त्यावेळेला जर का ती क्रिया घडत असताना आम्ही जर का सारंग पंडित किंवा कनाशीचे ब्राह्मण झालो तर ती क्रिया सुद्धा उत्तम ठरत नाही. ईश्वराच्या ठिकाणी क्रिया करतोय पण उत्तम नाही ठरत, कारण की हेतू मनामध्ये आला आणि बुद्धीच नाही ईश्वरावर, आणि मग क्रिया करतोय आपण. मग कसली त्या क्रियेचं महत्व? म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी क्रिया करताना सुद्धा आपली त्यावेळीची बुद्धी चांगली असली पाहिजे, हेतू चांगला असला पाहिजे, तर ती क्रिया उत्तम अशी ती क्रिया घडते. यथा अवयव सारखी जी क्रिया आहे, तुम्ही लाख उपहार दाखवले तरी अवयव सारखी क्रिया आपल्याला घडू शकतच नाही, कारण की इतक्या स्वामी भोजन केल्यानंतर परत भोजन स्वीकारतायत. ही तळमळ तुमची आत्तापासून असली पाहिजे, तर ती तळमळ तिथे उपयोगी जाणार आहे. ती तळमळ आमच्या हिराईसांची आहे की त्या मनामध्ये त्यांना असं वाटतं की याहीपेक्षा, तुम्ही कधी भाषण केलं ना, आणि भाषण केल्यानंतर तुम्ही खाली बसला, आता दुसरे लोक कोणीतरी भाषण करतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपण अजून बोललं पाहिजे होतं, अजून बोलता आलं असतं आपल्याला याच्यावर, अजून चांगलं करता आलं असतं. तुम्ही सगळं अधिकरण वगैरे जेवून वगैरे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा तुम्हाला असं वाटतं ही भाजी अजून चांगली करता आली असते आपल्याला, आपण उगाच घाई केली, अजून हे चांगलं, आपल्याला चपाती चांगली शेकली गेली नाही व्यवस्थित, अजून शेकली पाहिजे होती. हे तुम्हाला तुमच्या क्रियेचं प्रगती दर्शविणारी ही तळमळ आहे. तुम्ही जर का समाधानी झालात तुमच्या क्रियेच्या बाबतीत तर उत्तम क्रिया, याच्यापेक्षा उत्तम क्रिया तुमच्याकडनं कधीच घडू शकत नाही. आणि म्हणून ती तळमळ हिराईसांकडे आम्हाला बघायला मिळते. ज्ञानियाला जर का तळमळ असेल, म्हणजे ज्ञानियाला कुठेतरी तळमळ होती म्हणून त्यांना आता इथे काय झालं, ज्ञान प्राप्त झालं, आपल्याला देवाबद्दल सगळं माहिती झालं. इथे आता या दशेत जर का आपण तळमळ केली, आग्रह केला तर काय मिळेल? वचन आहे. ज्ञानी आणि आग्रह केला तर काय मिळतं? हेच जरी म्हणजे ज्ञानियाने जर का आग्रह केला तर ज्ञानियाला सुद्धा प्रेम परमेश्वर देतात. म्हणजे कुठेतरी तळमळ होती म्हणून ज्ञान मिळालं. मग ज्ञानात जर का तळमळ व्यक्त केली तर प्रेमाकडे जाणार आहोत आपण. ईश्वराची भक्ती साधना जी आहे ती आपल्याला प्राप्त होणार. पूर भजन घडणार, प्रेमोपाय त्याच्या आधी घडणार, मग पूर भजन घडणार आणि मग प्रेम साधन संचरणार. म्हणजे ती तळमळ आम्हाला कुठेला कुठे घेऊन चाललेली आहे. म्हणून हिराईसांना तसं वाटतं की याच्यामधले निषेध, प्रत्येक विधीतले निषेध कसे चुकवता येतील ते बघतात. ते ऐकोनी भटोवासी म्हणितले, आणि ते ऐकून भटोवास म्हणतात, म्हणजे मनातल्या मनात म्हणतात, किंवा जेव्हा त्यांना ते कळतं तेव्हा सर्वांदेखत भटोवास म्हणतात. हिराई विरक्ताची कसवटी गा, म्हणजे कोणीतरी सांगितलं भटोवासांना की असं असं मगाशी झालं. हिराईसांनी त्यांना चांगलं शिक्षा पण केलं, निरूपण सुद्धा केलं. म्हणजे दोन्ही बाबी केलेल्या, चूकही सांगितली आणि निरूपण पण यथार्थ केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं कसा विधी केला गेला पाहिजे हे पण त्यांना सांगितलं. हे जेव्हा कोणी भटोबासांना सांगतं तेव्हा भटोबास त्यांना म्हणतात हिराईसा म्हणजे विरक्ताची कसवटी गा. कसवटी कशाला म्हणतात? कशाला म्हणतात कसवटी? परीक्षा. पण कशात जास्त ती वापरली जाते? दागिन्यांच्या बाबतीमध्ये. सोनं जेव्हा घेतात तेव्हा सोनं ज्या दगडावर घासतात आणि त्याच्यावरून कळतं काय ते, मग त्याला त्या प्रक्रियेला काय म्हणतात? कसवटी असं म्हणतात, किंवा त्या पाषाणाला म्हणतात, की त्या प्रक्रियेला म्हणतात कसवटी. तसं या कोण आहेत?
विरक्ताची कसोटी म्हणजे विरक्त हा व्यक्ती आहे की नाही आहे, किंवा विरक्त हा व्यक्ती कसा होईल, काय होईल, विरक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, असं जर का आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी मूल्यमापन करायचं असेल, हिराईसांना तिथे उभं करून द्या त्यांच्या समोर. हिराईसांच्या समोर तो व्यक्ती उभा करा आणि मग तो विरक्त आहे की नाही ते सांगतील. त्यांच्या विरक्ताच्या व्याख्येमध्ये, प्रक्रियेमध्ये, आचरणामध्ये तो माणूस बसतो की नाही बसतो. तो जर का बसला तर समजायचं तो माणूस विरक्त आहे. परंतु हिराईसा या कशा आहेत, विरक्ताची कसवटी आहेत, म्हणजे त्याची परीक्षा घेणारे आहेत. त्याला पूर्णपणे, त्याला पारखी म्हणतात ना, रत्न पारखी. कुठल्या तरी दृष्टांतामध्ये आला शब्द, समुद्राच्या दृष्टांतामध्ये, अनर्ग रत्नाच्या बाबतीमध्ये, की बाबा तो राव काय करी, रत्न पारखी बोलावी. तसं जर का हा विरक्त आहे की नाही, तर हे विरक्त पारखी बोलावी म्हणजे हिराईसांना तिथे उभं करा आणि मग ते सांगतील हा माणूस विरक्त आहे की नाही आहे, किंवा त्याला विरक्त होण्यासाठी काय काय केलं गेलं पाहिजे त्याचा उपाय ते त्यांना सांगतील. अशा प्रकारे त्या विरक्ताची कसवटी गाम, हिचा कशी उतरला तो विरक्त. विरक्त कसा ओळखायचा की हा विरक्त आहे. भट्टोबास म्हणतात की जो यांच्या परीक्षेला खरा उतरला हिराईसांच्या, तो खरा विरक्त. अशी इतकी काटेकोर जे काही हिराईसा ज्या आहेत इतक्या काटेकोर वागणाऱ्या आहेत. धर्माच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची तड आणि जोड, तडजोड म्हणतो ना आम्हाला, तडजोड अजिबात नाही. आम्हाला कोणी भावात 2 दंड घातले चालतील का? हो चालेल, काय हरकत नाही. 5 घातले ठीक आहे, काय हरकत नाही. तसं हिराईसाचं नाही. ते म्हणतील नाही 5च दंडवते घाला आणि ते सुद्धा कसे विधीपूर्वक, प्रायश्चित्तपूर्वकच दंडवत पाहिजे. आमच्या स्वामींनी उड्यांविषयी कुठली तडजोड केली नाही, शिक्षेविषयी तडजोड केली नाही. ती जशीच्या तशी शिक्षा द्यावीच. तसं विधीच्या बाबतीमध्ये जो जसाचा तसा विधी हा घडलाच पाहिजे. जे जैसे असे ते तैसेच जाणीजे. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जाणायचं नाही, तसं तुमच्या पद्धतीने जाणलं ते शोक्तीचं ज्ञान होईल. आमच्या देवाने सांगितलं तसंच ते जाणार तर ते ईश्वरोक्तीचं ज्ञान होणार. म्हणजे त्याच्यामध्ये तडजोड करता येणार नाही तुम्हाला. मग तुम्ही वचन म्हणताय त्याच्यातलं एक शब्द सुटलं तर चालेल का? नाही चालणार. शब्दाचे वचनाचे अर्थ बदलतील, ते वाक्य राहून जाईल, वचन अपूर्ण राहून जाईल. तसंही चालणार नाही. तुम्हाला पूर्णच्या पूर्णच वचन आलं पाहिजे. हे काय आहे, त्यामध्ये तुमचं काही गोष्टींच्या बाबतीत तुम्ही तडजोड केली तरी चालेल, पण काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला तडजोड ही अजिबात करता कामा नये. तर तुम्ही हिराईसांच्या कसोटीला आता उतरायचं. आमचे स्वामी तर खूप लांब आहेत, आम्हाला आधी हिराईसांच्या कसोटीला उतरायचं आहे, महादाईसांच्या कसोटीला उतरायचं आहे, भट्टोबासांच्या कसोटीला उतरायचं आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी ईश्वराच्या कसोटीला आपण योग्य ठरणार आहोत. आणि म्हणून प्रायश्चिताच्या वेळेला आम्ही सांगतो की अनुसरलेले, पुनःसंबंधीय, त्याच्यानंतर अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी तुम्ही विनंती करा. म्हणजे ते कधी विनंती करतील आपल्या बाबतीत? जेव्हा आपण बरोबर असू तेव्हा विनंती करतील. आपण चुकीचे असू कोणी विनंती करायला रिकामा बसलेला नाही आपल्यासाठी. महादाईसांना, बाईसांना माहिती आहे की किती जरी झालं तरी हे चुकलेले आहेत तर त्याची चुकीची शिक्षा असणार आहे. आणि इतर बाबतीमध्ये बघितलं तर हे कुठल्याच अर्थाने चुकीचे नाहीत, त्यांच्यासाठी विनंती करायला काहीच हरकत नाही. जेव्हा मार्कंड शेवटचे चुकले, स्वामी दवडलेले आहे, तेव्हा बाईसांनी विनंती केली नाही. आता तो विनंतीला पात्रच नाही राहिला, त्याच्याविषयी काय विनंती करायची? काळ बोटे चुकीमध्ये सापडले, बाईसांनी विनंती नाही केली परत, कारण आता ती विनंतीला योग्यच राहिले नाही. म्हणजे आपल्याविषयी कोणीतरी विनंती करावी म्हणून आपण योग्यही असलं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्याविषयी कोणीतरी विनंती करेल. मग या ठिकाणी आपल्याला एवढ्या लोकांच्या कसोटीला उतरायचंय. तिकडे अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञानियापर्यंत जे आहेत त्यांच्या कसोटीला उतरायचं आहे आणि मग जाऊन कुठेतरी परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारणार आहेत. नाहीतर तसं पाहता विशेष ज्ञानियाला सुद्धा कृपास्पदीचं दुःख दिल्या जातं. परमेश्वर लक्ष देत नाही. एवढा मोठे विशेष ज्ञानी आहे. विशेष ज्ञाना एवढं परत ज्ञान दुसरं कुठलं नाही. एकदम टोकाचं ज्ञान आहे विशेष ज्ञान. त्या टोकाला सुद्धा परमेश्वर उदास होतात आणि या दोषांमुळे. आणि म्हणून या सर्व कसोटीला आपल्याला उतरत उतरत
पुढे जायचं आहे. पुढची स्मृती येते 242 क्रमांकाची. भटो शृंगारिया कवी कथन, एकू दिसू काहीसे आवरुणी ते नेणीजे भटोबासी कवीश्वर बासा ते म्हणितले. कुठल्या तरी एका प्रसंगावरून कवीश्वर बासांना भटोबास म्हणतात. कवीश्वर बास हे अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व आहे बरं का, अतिशय विद्वान आहेत. संस्कृतच्या संदर्भातलं, व्याकरणाच्या संदर्भातलं संपूर्ण त्यांच्याकडे ते जे काही त्यांनी अवगत केलेलं आहे ते अप्रतिम आहे. आणि ते चांगल्या प्रकारचे कवी सुद्धा आहेत. उत्तम प्रकारचं काव्य ते तयार करतात. आणि म्हणून भट्टोबास त्यांना म्हणतात की भटो तू शृंगारिया कवी ऐशे प्रशंसिले. शृंगारिया कवी म्हणजे तुम्ही खूप सुंदर आणि अलंकृत असं काव्य तयार करता की जे ऐकताना त्या शब्दांमध्ये आपण, शब्द जर का काव्यातले चांगले असतील त्याच्या शब्दांमध्ये आपण गुंततो, त्या शब्दाच्या अर्थामध्ये आपण गुंततो आणि त्या अर्थामध्ये असलेल्या आचरणामध्ये सुद्धा आपण गुंततो. एखाद्याने लीळायुक्त जर का भजन तयार केलेलं असेल तर ते भजन ऐकताना आपोआप आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊन जातात, कारण की त्या शब्दांपर्यंत आपण पहिले पोहोचतो. त्या संदर्भातले जे काही अर्थ आहे त्या शब्दाचा आणि त्याचं जे आचरण आहे त्या आचरणापर्यंत, त्या लीळेपर्यंत, स्वामींपर्यंत आपण पोहोचतो आणि मग आपल्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. पंडित बास जे आहेत त्यांना भट्टोबास पूर्व काळामध्ये म्हणतात की तुम्ही काव्य करू नका. परंतु त्यांचं जेव्हा भट्टोबासांनी ऐकलं स्वतः मागे उभं राहून, त्यांना माहिती नाही की मी काव्य बोलतो आणि भट्टोबास मागे ऐकतायत, आणि ते जे काव्य त्यांनी तयार स्वतः केलेलं आहे आणि स्वतः म्हटलेलं आहे, हा एक फरक पडतो. तुम्ही जेव्हा स्वतः तयार केलेलं असतं तेव्हा तुमचं ते काव्य म्हणण्यामागची व्याकुळता एक वेगळी असते, तो भाव वेगळा असतो आणि त्या शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणतानाच तो सादर होत असतो आपोआप. उदाहरणादाखल तुम्ही जी भाजी स्वतः बनवलेली आहे आणि इतर बायांनी पण भाज्या बनवून आणून दिलेल्या आहेत, तुम्ही कुठली भाजी जास्त वाढता? तुम्ही स्वतः बनवलेली भाजी जास्त वाढता आणि बाकीच्या भाज्या तुम्ही कमी कमी वाढता. आता त्यातल्या त्या सगळ्या जरी भाज्या घेऊन गेल्या तरी आग्रहाने कुठली भाजी जास्त वाढता? तुम्ही स्वतः बनवलेली भाजीविषयी जास्त आग्रह करता आणि इतरांनी बनवलेल्या भाजीविषयीचा आग्रह तुमचा कमी असतो. तसं तुम्ही जे स्वतः तयार केलेलं आहे ते सादर करणं, जसं आपला जीव आहे स्वतःचा, मग तो आपण चांगल्या प्रकारे आग्रहपूर्वक देवाला अर्पण करू शकतो. आपल्याला आयुष्यभर काय भाजीच वाढायची नाहीये, आपल्याला काय करायचं आहे? पुष्प एक सुद्धा आपल्याला व्हायचं आहे. उमाईचा काही स्वयंपाकच बनत बसल्या नाही, वेळ जेव्हा आली लगेच ते तिथे सांगितलेलं आहे, सारंगपुड्डीत सरले आणि तसेच त्यांनी कवाड ओढून घेतले आणि लगेच धानाईसाला घेऊन निघालेले आहेत. त्यांची संपत्ती कोण आहे आता सध्या? आता अनुसरलेले नाहीत उमाईसा, म्हणजे त्यांची संपत्ती कोण आहे सध्या? धानाईसा ही त्यांची संपत्ती, जबाबदारी आहे संपत्ती म्हणण्यापेक्षा. आणि आता कुठे घेऊन गेले? योग्य ठिकाणी ती संपत्ती उपयोगी जावी अनुसरणासाठी घेऊन गेले आणि धानाईसाचा सुद्धा तोच अधिकार होता आणि बरोबर त्या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांनी लक्षात घेतलं की आयुष्यभर इथे संसारात राहायचं नाही, आयुष्यभर संसारात परमार्थ आम्हाला करायचा नाही, आता प्रपंच सोडून मग आम्हाला परमार्थ, पूर्ण वेळ परमार्थ करायचा. म्हणून उमाईसा त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे ती जी क्रिया आहे ती बरोबर त्यांनी ईश्वराच्या उपयोगी लावलेली, आयुष्य ईश्वराच्या उपयोगी लावलेलं आहे. मग आपलं जे आहे स्वतःच, आता आपल्या या जगामध्ये तुमचं स्वतःच काय आहे तुमच्याकडे? ते म्हणाल माझे अलंकार आहेत माहेरून आणलेले, ते तुमचे नाही आहेत, ते पुढे सुनबाईला फॉरवर्ड करायचे आहेत, ते द्यायचे आहेत. ते तुमच्याकडे जे जे काय आहे आता इथे घरात प्रपंच संबंधित हे तुम्हाला इथल्याच लोकांना द्यायचं आहे, समर्पित करायचं आहे, त्याचे वारसा हक्क ते आहेत. मग तुमच्याकडे स्वतःच काय आहे? काहीच नाहीये. तुम्ही बघा, तुम्ही घरी जाऊन आज तुमचं यादी करा, एक तुमच्याकडे काहीच नाहीये जे तुम्ही देवाला देऊ शकणार आहे. हे पण लक्षात घ्या, कारण की तुमचं जे आहे ते तुम्हाला देवाला पण द्यायचं. काय देणार आहे तुम्ही देवाला? जीवच असा आहे तुमचा जो कोणालाच नको पाहिजे.
लक्षात घ्या, तुमचा जो जीव आहे तो कोणालाच नको पाहिजे, पण तुमचा जीव मात्र परमेश्वराला, तुमचं जे जीव स्वरूप आहे ते देवाला अपेक्षित आहे, पाहिजे. आणि या व्यतिरिक्त तुम्ही देवाला काय देऊ शकत असाल तर ते पण मला उद्या तुम्ही सांगा. काय देऊ शकता तुम्ही देवाला? तुम्ही फक्त तेवढंच देऊ शकता, तुमचा जन्म आणि तुमचं जीव स्वरूप. आधी जन्म द्यायचा आहे आणि मग जीव स्वरूप परमेश्वर तुमचं ते घेणार आहेत. म्हणजे तेवढं मात्र आपण देऊ शकतो, तर ते आपल्याला द्यायचं आहे. मग आता इथे पंडित बासांकडे काय आहे? पंडित बासांकडे ईश्वराचं वियोग आहे. पंडित बासांकडे काव्य नाहीये, पंडित बासांकडे वियोग आहे. आणि त्या वियोगास्तव ते काव्य स्फूर्त आहे. देवाला कुठल्या शब्दांमध्ये आळवायचं आपण? शब्द अपुरे पडायला लागले, काव्य त्याच्यातनं तयार झालं, ते काव्यातनं ती काव्य सादर करण्याची जी व्याकुळता आहे ती कुठेतरी कमी पडते. म्हणजे दुःख एकदा माणसाला झालं की ते दुःख व्यक्त करता करता दुःख व्यक्त होत नाही कधीच. फक्त आपण कोणतरी सांत्वन करतो, कुठेतरी रडतो पडतो, आपण काहीतरी बोलतो, परंतु तो व्यक्ती जो आहे, दुःखी व्यक्ती, हा कधीही दुःख रहित होत नाही. ते दुःख त्याच्या मनामध्ये तसंच राहतं. ते दुःख ईश्वराच्या बाबतीतला असेल तर मग अतिशय उत्तम प्रकार आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं कुणाला तरी असं दुःख करायचं नाही प्रपंचाविषयी. शांताबाईंना सांगितलं, काय सांगितलं? दुःख केलं तर काय होईल? पाप होईल. पाप झालं तर काय होईल? नरक भोगावे लागते. दुःख कशाविषयी करू नका? प्रपंचाविषयी. जीव देवता प्रपंचाविषयी. पण दुःख कशाविषयी करा? परमेश्वराच्या वियोगास्तव देह पाडितयाही एक भले आधी. म्हणजे त्याविषयी दुःख असेल, दुःख दुःखच आहे, फक्त इकडचं काढून आपल्याला तिकडे उपयोगी लावायचं आहे. तिथे जर का तुम्ही दुःख व्यक्त केलं तर ते आपल्याला परमेश्वरापर्यंत ते दुःख घेऊन जाणार आहे. आणि म्हणून ते काव्यात जे काही ते मांडतात ते शब्दांमध्ये, त्या व्याकुळतेमध्ये, त्या भावनेमध्ये ते व्यक्त होतं, गायन केलं जातं. आणि एके वेळी बटोबास म्हणतात ते गीत तुम्ही गायचं नाही, आणि आता म्हणतात तुम्हाला गीत गाण्याला अनुज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जेही सादर कराल, ज्याही माध्यमातनं, ते उत्तम प्रकारचं असलं पाहिजे. तर मग त्याविषयी काय आहे? परमेश्वर त्या उत्तम दातृत्वाला उत्तम प्रकारे परमेश्वर स्वीकारतात सुद्धा. तसंच कवीश्वर भासांचं आहे. उत्तम प्रकारचे कवी आहेत, संशोधक आहेत, विद्वान आहेत, आणि त्यांनी सुद्धा अनेक प्रकारे त्यांनी जे काव्य तयार केलेलं आहे त्या काव्याची प्रशंसा आचार्य भट्टोबासांनी स्वतः केलेली आहे. आणि ते म्हणतात की तुम्ही कसे आहात? शृंगार कवी, शृंगारिया कवी ऐशे प्रशंसिले. म्हणजे अशा प्रकारे त्यांची प्रशंसा केली की उत्तम प्रकारे परमेश्वराबद्दल, म्हणजे आता ते जे करत आहेत काव्य ते परमेश्वराच्या संबंधितच काव्य ते करत आहेत, आणि ते उत्तम प्रकारचे तुम्ही करता वगैरे वगैरे. ते भट्टोबासांनी पाहिलं. जर का ते चुकीचं असतं कदाचित तर भट्टोबासांनी लगेच शिक्षा पण केलं असतं की हे असं काव्य तयार करायचे नाही. परंतु अनेकांच्या काही वेदाबोधाला म्हणा किंवा इतर त्यांच्या बोध जो असेल, त्यांची जी काही मनोरथ भावना असेल ते वाढवण्यासाठी ते काव्य जर का उपयोगी पडत असेल तर अशा प्रकारचं काव्य ते तयार करत होते. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 241 आणि 242 अशा दोन स्मृत्या या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेल्या आहेत. दंडवत